दादा आता लाईफमध्ये माझं करिअर अचीव करायचा एवढं ट्राय करतोय पण काहीच रिझल्ट नाही लागत आहे. असं वाटतंय की लाईफ मधला इंटरेस्ट संपतोय. भावा, हे तुझं एकट्याचंच नाही आहे, बऱ्याच लोकांना वाटतंय. पण लाईफ इतकी इझी ठेवू नको की तुला सहजच वाटायला लागेल की लाईफमधला इंटरेस्ट संपतोय. आता मी तुला बोललो तर तू ते फॉलो करशील का नाही मला माहिती नाही, पण विचार कर, महाराजांच्या मावळ्यांनी वर्षानुवर्ष किल्ले लढवलेत. छोट्याशा मावळ्यांच्या संख्येने लाखो जे मुघल होते किंवा आदिल होते त्यांना एकाच ठिकाणी अडकवून ठेवलेले. त्यांनी वापर केला ऋतूचा. कारण आपल्या एरियामध्ये त्या टायमाला कसं वातावरण होतं तुम्हाला माहिती आहे, सह्याद्री. तर जंगल, दर्याखोरे, नद्या ह्याच्यावरती मावळ्यांना माहीत होतं की कसं कंट्रोल करायचं आणि ते व्यवस्थित पटाईत होते या गोष्टींमध्ये. तर त्यांनी कसा त्रास दिला मुघलांना. किल्ले तर जिंकू नाहीच शकले ते, पण ते त्यांची अर्धी सेना त्यातच गेली. अर्धे लोक चढताना पडून मेले, अर्धे लोक नदीमध्ये पडून मेले, अर्धे लोक भुकेनी तहानानी या गोष्टींनी मेले. तर मुद्दा काय माहिती आहे का, की परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीसोबत आपण कनेक्ट व्हायचं आणि मग सर्व्हाइव्ह करायला शिकायचं. जर त्यावेळी मावळ्यांनी जिद्दीवर घेतला असतं, चला आपण जाऊन मारायचंच आहे ह्यांना, तर तसं शक्य नसतं झालं. तिकडे मनुष्यबळ नाही, तिकडे डोकं फार महत्त्वाचं होतं चालवणं. आता जेव्हा आपल्या लाईफमध्ये अडीअडचणी येतात, प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा असं नाही आहे की लाईफ हरलो, असं होईल तसं होईल. कुठला ना कुठला एक मार्ग असतो ज्याच्यातनं तुला निघता येतं. फक्त तो मार्ग तुला कळला पाहिजे आणि तो मार्ग कळण्यासाठी तुला ऑब्व्हियसली तुझं डोकं वापरायला तर लागणार आहे. जर तू तुझं डोकं चुकीच्या ठिकाणी वापरशील की नाही माझ्यापासून काय होणार नाही, मी हारलोय, माझी लाईफ खराब आहे, मला जॉबच नाही लागत आहे, मला हेच नाही होते, मला मित्रच नाही आहे किंवा मी एकटाच आहे, तर तू मग स्वतःला दोष देत राहशील ना. तुला जर 1% पण कुठे आशेचा किरण दिसत असेल तर त्या 1% मध्ये सुद्धा तू तुझं विन शोधलं पाहिजे. आता तो 1% कुठे आहे तर तुला शोधायचं आहे का नाही. आपण शूरवीर आहोत रे, अरे लकी आहोत आपण जिकडे जन्माला आलोय तर आपण स्वतःला लकी समजावं. बघ, मला तरी असं वाटतं महाराष्ट्रामध्ये जितकी लोक आहेत ना त्यांनी स्वतःला मावळेच समजायचं आणि मावळे समजून जर लढायला सुरुवात केली तर तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं लाईफमध्ये, जिंकणं लाईफमध्ये अतिशय इझी होऊन जाईल. कळतंय तुम्हाला?